नमस्कार मित्रांनो, प्रसिद्धी ग्राफिक्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. अशाच नवीन इंटरेस्टिंग मोडमध्ये तर आज आपण घेऊन आलो श्री गणेश मित्र मंडल लोगो डिझाईन, ते पण सिंपल आणि सोप्या पद्धतीने पिक्सेलचा वापर करून मी क्रिएट करणार आहोत. याची मटेरियल फाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर 2 स्टेपमध्ये पासवर्ड आहे, तो व्हिडिओमध्ये भेटून जाईल. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि छोटीशी कमेंट करू नका. तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन असतं, जॉईन आपण डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. आणि व्हिडिओ करताना कोणताही प्रॉब्लेम आला तर आपल्या इन्स्टाला फॉलो करून मेसेज करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओसुद्धा बघितला नसेल तर नक्की बघा. हा पण व्हिडिओ खतरनाक झाला आहे. या व्हिडिओला सुद्धा व्हिजिट करा आणि या व्हिडिओला सुद्धा सपोर्ट करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला पिक्सेल ॲप ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर आपलं एक बॅकग्राऊंड क्रिएट करायचं आहे. चला तर मी दाखवतो. कलरच्या ऑप्शनवर आपण क्लिक करून आपल्याला अशा प्रकारे आपल्याला कलर कॉम्बिनेशन दिसेल. त्याच्यावर ॲड करायचं आहे. येल्लो आणि ऑरेंजमध्ये मी कलर कॉम्बिनेशन करून एक बॅकग्राऊंड तयार केली, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर सिम्पली जायचं आहे, आपल्याला एक PNG ते ॲड करायचं आहे फ्रॉम गॅलरीवरून. अशा प्रकारे आपली सनसेट टाईप PNG आहे ते ॲड करून घ्यायचे. मीडियल ठेवून लॉक करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली जायचं आहे, आपल्याला आपल्या मंडळाचं नाव आहे ते अशा प्रकारे इथे ॲड करायचं. जे काही आपल्या मंडळाचं नाव असेल ते ॲड करून घ्यायचं आहे. चला तर मी दाखवतो. आपल्याला टेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली आपल्याला इथे आपल्या मंडळाचं नाव आहे ते ॲड करून घ्यायचं आहे. सिम्पली मी टाईप करतो, नाथ नगरीचा राजा. इथे ग आहे तो मी रिमूव्ह केला आहे. आणि इथे आपल्या गणपतीची एक PNG ती ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर आपल्याला ती खूपच छान दिसेल. त्याच्यानंतर आपल्याला 3 पार्टमध्ये करायचं आहे नावाला. ओके, अशा प्रकारे आपल्या 3 पार्टमध्ये झाल्यानंतर ओके करायचं आहे. त्याच्यानंतर कलर आहे तो आपल्याला व्हाईट घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपला एक फॉन्ट आहे तो ॲड करायचा आहे. फॉन्ट ॲड केल्यानंतर आपल्याला खूपच छान दिसेल. अशा प्रकारे आपला फॉन्ट आहे. त्याच्यानंतर सिम्पली जायचं आहे, मिडलला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपली साईज आहे ती वाढवायची आहे. ओके, अशा प्रकारे आपली साईज आहे. त्याच्यानंतर सिम्पली जायचं आपल्याला जी साईज आहे ती 36 ठेवायची. ओके, त्याच्यानंतर आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे मिडलला एकदम. ओके, अशा प्रकारे मिडलला ठेवायचं. त्याच्यानंतर लॉक करून ठेवायचं. त्याच्यानंतर आपली एक PNG आहे गणपतीची ती ॲड करायची आहे. ओके, अशा प्रकारे आपली PNG आहे, तुम्ही बघू शकता. पण लॉक करून घ्यायचे. अशा प्रकारे आपले लोगो डिझाईन कंप्लीट झाले, तुम्ही बघू शकता. खूपच छान झाले गणपतीच्या PNG ॲड केल्याच्यानंतर. अशा प्रकारे आपण सुद्धा आपल्या मंडळाचा लोगो तयार करू शकता. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा. मी अशा डेली नवनवीन व्हिडिओ पोस्ट करत असतो. त्यानंतर सिम्पली आपल्याला क्लिक करायच्यावरती 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर आपल्यावर एक्सपोर्ट इमेजवर क्लिक करून अल्ट्रावर सेव्ह करायचं आहे फ्रॉम टू गॅलरी. अशा प्रकारे सेव्ह होऊन जाईल. तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.